बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी बुधवारी केज सत्र न्यायालयात पार पडली। यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला। यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाची माहिती दिली आणि संतोष देशमुख यांचे आपल्या पत्नीसोबत अखेरचे काय बोलणे झाले होते याची माहिती समोर आली आहे। याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्या अगोदर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी आपल्या जबाबात काय म्हटलं आहे याबाबत वकिलांनी कोर्टात माहिती दिली आहे। वाल्मिक कराड आणि त्यांचे लोक मला मारून टाकतील असं संतोष देशमुख यांनी हत्येच्या आदल्या दिवशी आपल्या पत्नीला सांगितलं होतं। 7 आणि 8 डिसेंबरला काय घडलं होतं हे देखील अश्विनी देशमुख यांनी जबाबात सांगितलं आहे। अश्विनी देशमुख यांनी आपल्या जबाबात सांगितलं की विष्णू चाटे याच्याशी झालेला फोनवरील संवाद त्यांनी मला सांगितला होता। विष्णू चाटे हा संतोष देशमुखांना म्हणाला की तुला आमच्या आणि कंपनीच्या मध्ये पडण्याची गरज नव्हती, तुला हे लय जड जाणार, तुला वाल्मिक अण्णा आणि आम्ही जिवंत सोडणार नाही। या फोन नंतर संतोष देशमुखांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं की मला खूप टेन्शन आलं आहे। त्यावेळी अश्विनी देशमुखांनी त्यांना धीर दिला, तुम्ही कोणाचे वाईट केले नाही, त्यामुळे तुमचे कोण वाईट करणार नाही, काळजी करू नका, तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार द्या असं देखील अश्विनी देशमुख म्हणाल्या। अश्विनी देशमुखांनी आपल्या जबाबात पुढे सांगितलं की विष्णू चाटेचा फोन आल्यानंतर संतोष देशमुख घाबरले होते, ते सतत काळजी करत होते, मी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला, मात्र संतोष देशमुखांनी मला सांगितलं की तुला माहित नाही, तो वाल्मिक कराड गुंड माणूस आहे, त्याचं राजकीय नेत्यांसोबत उठाबस होत असते, तो आणि त्याचे लोक मला मारून टाकतील, हे आमचं शेवटचं संभाषण झालं होतं अशी माहिती अश्विनी देशमुख यांनी आपल्या कोर्टाच्या जबाबात दिलेली आहे। मित्रांनो, यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा।